वरफळ या गावामध्ये पत्राची जेवढी घरं आहेत ही सगळी घरं उडालेली आहेत। पत्रावर मोठमोठाले दगड ठेवलेले आहेत आणि त्यामुळं घरातलं जे टीव्ही आहे, फ्रीज आहे किंवा भांडेकुंडे आहेत, सगळं सामान दगडानं पत्रानं खराब झालेलं आहे। आता आपण वरफळ या गावामध्ये शेख इस्माईल यांच्या घरामध्ये आहोत। खूप मोठं नुकसान या गावातलं झालेलं आहे। गावातलं जसं नुकसान झालेलं आहे तसं शेतीचंही नुकसान झालेलं आहे। शेतातले शेडनेट आहेत, फळबागा आहेत, मोठ्या प्रमाणावर फळबागाचं नुकसान झालेलं आहे, शेडनेटचं नुकसान झालेलं आहे। गाव भयभीत आहे। मी वरफळ गावामध्ये आत्ता आहे। साधारणतः 300-400 लोक आत्ता माझ्यासोबत आहेत। या लोकांच्या मनातली भीती गेलेली नाही आहे। चक्रीवादळ आहे। मी रात्री तहसीलदारांना फोन करून सूचना दिल्या, असा प्रकार झाला। 12 वाजता गट विकास अधिकारी प्रशांत रोहनकर, तहसीलदार प्रतीक्षा गोरे या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आत्ता RDC हे आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख असतात। तातडीनं DPTC मधून काही मदत देता येते त्या जिल्हा नियोजन विकास मंडळातून मदत देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि RDC यांना सूचना दिलेल्या आहेत। शासन स्तरावर सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून या सर्व गावामध्ये गरिबांना मदत देण्याच्या संदर्भात मी पुढाकार घेणार आहे। सर, आपत्ती व्यवस्थापनाने या अगोदरच नैसर्गिक आपत्ती आहे आणि हे चक्रीवादळ आहे। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे मुसळधार पाऊस झाला, गारपीट झाली, याच्यावरच्या ज्या उपाययोजना असतात तर त्या अतिवृष्टी किंवा ढगफुटीसाठी, पण हे चक्रीवादळ होतं आणि या चक्रीवादळानं नुकसान झालेलं आहे। पहिलं प्राधान्य यांना मदत मिळवून देण्यासाठी कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत आणि आपत्ती व्यवस्थापनचे जे काही मंत्री आहेत आणि त्यांचे प्रधान सचिव आहेत, यांच्याशी आजची आज बोलून तातडीनं मदत कशी होईल यासाठीचा पाठपुरावा करावा लागेल। काही नाही, आत्ता मी वरफळ आहे, वरफळ नावाचं गाव आहे। काय हा चक्रीवादळाचाच प्रकार आहे। घरावरचे पत्र आहेत, पोल आहेत, विजेचे तार आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर गरीब लोकांचे घरं पडलेले आहेत। पत्राचे घरं सगळे साफ झाले गावातले, जे RCC तेच राहिलं। वरफळला आहे तलाठी, BDO तलाठी आहेत इथं, तहसीलदारांना काही ड्युटी आहे पैठणला निवडणुकीची, पण काय इथं हे सगळं तुम्हाला 48 तासाच्या आत रिपोर्ट करावं लागेल। आपण जी निराधार झाल्यानंतर जी मदत देतो ती छोटी मदत असते। जे आपत्तीमध्ये नुकसान होतं लोकांचं ती छोटी मदत असते। DPTC मधून दरवर्षी आपण 60 लाख रुपये ठेवतो। तर ते पैसे आपल्याला देता येतील, कारण चक्रीवादळानं या गावातलं खूप नुकसान आहे। वरफळ आहे, वरफळच्या नंतर वाडी आहे, पलीकडं शिरसगाव आहे, रायपूर आहे। हे 4-5 गावात एवढ्यातच फिरलं हे सगळं। तर हे थोडं युद्ध पातळीवर करावं लागेल। तलाठी तर आहे इथं, तलाठी, कृषी सहाय्यक ह्यांना काल BDOला सांगितलं रात्री मी 12 वाजता। BDOनं खाली सूचना दिल्यात, तहसीलदारनं दिल्यात, पण 2 लोकांवर होणार नाही ना हे, कारण 200-300 घरं उडालेत वरफळची। तर बाजूचे काही तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार पाठवावं लागतील। हो, बाकी आपल्या स्तरावर DPTCतून काय मदत देता येईल ती देऊ आणि शासनाकडे पाठवू आपण, पण पहिली ही तातडीची मदत द्यावी लागेल। ओके।